morning everyone, and I welcome to this channel. Today we are going to learn some MCQs in the subject of microeconomics, and the subtopic is price discrimination. मूल्यभेद ही जी संकल्पना सूक्ष्म अर्थशास्त्रामधली अत्यंत महत्त्वाची आहे, त्या मूल्यभेदाच्या टॉपिकवर आज आपण काही MCQ पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, प्राइस डिस्क्रिमिनेशन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ डॅश डॅश मार्केट. मूल्यभेद हे मग बाजारपेठेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ओलिगोपोली अल्पाधिकार, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मक्तेदारीयुक्त स्पर्धा, सी मोनोपोली मक्तेदारी, परफेक्ट कॉम्पिटिशन पूर्ण स्पर्धा. मग मोनोपोली हे प्राइस डिस्क्रिमिनेशन इज द फीचर ऑफ मोनोपोली. मक्तेदारीच्या बाजारपेठेचे हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. प्राइस डिस्क्रिमिनेशन इज पॉसिबल इन डॅश डॅश मार्केट. मूल्यभेद येथे शक्य आहे. अंडर एनी फॉर्म्स ऑफ मार्केट, कोणत्याही बाजारपेठेमध्ये. ओनली अंडर ओलिगोपोली, अल्पाधिकारी बाजारामध्ये. ओनली अंडर मोनोपोली मग फक्त मक्तेदारी बाजारपेठेमध्ये. ओनली इन परफेक्ट कॉम्पिटिशन, फक्त पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये. द करेक्ट आन्सर इज ओनली अंडर मोनोपोली मार्केटमध्ये, फक्त मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये मूल्यभेद शक्य आहे, म्हणून ते करेक्ट उत्तर आहे. प्राइस डिस्क्रिमिनेशन इज क्लासिफाईड ॲज डॅश डॅश. या प्रकारामध्ये मूल्यभेदाचे वर्गीकरण केले जाते. फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री, ऑल द अबोव. प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी, वरील सर्व. तर या तिन्ही प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं, म्हणून ऑल द अबोव इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे, एकाच नियंत्रणाखाली तयार केलेल्या एकाच प्रकारच्या वस्तूंना वेगवेगळी किंमत आकारणे म्हणजे टू चार्ज डिफरंट प्राइसेस फॉर द सेम टाईप ऑफ गुड्स प्रोड्यूस्ड अंडर द सेम कंट्रोल इज. वस्तुभेद, प्रोडक्ट डिफरंटिएशन, मूल्यभेद, प्राइस डिस्क्रिमिनेशन. ए अँड बी, नन ऑफ द अबोव यापैकी नाही. तर मूल्यभेद आहे. एकाच नियंत्रणाखाली तयार केलेल्या एकाच प्रकारच्या वस्तूंना जर वेगवेगळी किंमत आकारली जात असेल तर तो मूल्यभेद असतो, म्हणून हे करेक्ट आन्सर आहे. वेन अ सेलर चार्जेस द पॉसिबल प्राइस टू फॉर ईच युनिट इज नोन ॲज. जेव्हा विक्रेता प्रत्येक युनिटसाठी जास्तीत जास्त संभाव्य किंमत आकारतो तेव्हा ते डॅश डॅश ओळखले जाते. थर्ड डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन, तृतीय श्रेणीचा मूल्यभेद. फर्स्ट डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन, प्रथम श्रेणीचा. सेकंड डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन, द्वितीय श्रेणीचा. आणि फोर्थ डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन, चतुर्थ श्रेणीचा. तर फर्स्ट डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन हे करेक्ट आन्सर आहे. जेव्हा विक्रेता प्रत्येक युनिटसाठी जास्तीत जास्त संभाव्य किंमत आकारतो तेव्हा तो फर्स्ट डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन असतो, म्हणून हे करेक्ट आन्सर आहे. थर्ड डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन इज ऑफन यूज्ड इन द डॅश डॅश. तृतीय श्रेणीचा मूल्यभेद येथे वापरले जाते. ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये, शेतीमध्ये, बिझनेस इंडस्ट्रीमध्ये, व्यवसायामध्ये. बोथ अबोव वरील दोन्ही. करमणूक इंडस्ट्रीमध्ये, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये. तर थर्ड डिग्रीचा मूल्यभेद जो आहे तो एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आपल्याला वापरलेलं मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं, म्हणून ते उत्तर बरोबर आहे. वेन द कस्टमर इज कॅटेगराइज्ड इन टू डिफरंट ग्रुप्स and charged different prices, then there is dash dash type of price discrimination. ग्राहकांचे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण करून वेगळी किंमत आकारली जाते तेव्हा डॅश डॅश प्रकारचा मूल्यभेद असतो. फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री, फोर्थ डिग्री म्हणजे प्रथम श्रेणीचा, द्वितीय श्रेणीचा मूल्यभेद, तृतीय श्रेणीचा मूल्यभेद, चतुर्थ श्रेणीचा. तर सेकंड डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन असतो. ग्राहकांचे जर गट पाडून जर किंमत वेगळी आकारण्याचा प्रयत्न होत असेल तर तो सेकंड डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन असतो. A phone plan that charges a higher rate after a determined amount of minutes are used is the example of. ठराविक मिनिट वापरल्यानंतर जास्त दर आकारणी फोन योजना जी आहे हे याचे उदाहरण आहे. तर फर्स्ट डिग्रीचा आहे, प्रथम श्रेणीचा. सेकंड डिग्रीचा आहे, द्वितीय श्रेणीचा. थर्ड डिग्रीचा आहे, तृतीय श्रेणीचा. फोर्थ डिग्रीचा आहे, चतुर्थ श्रेणीचा. तर सेकंड डिग्रीचा द्वितीय श्रेणीचं उदाहरण आहे, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. प्राइस डिस्क्रिमिनेशन इज प्रॉफिटेबल अंडर द डॅश डॅश फॉलोइंग कंडिशन्स. मूल्यभेद या परिस्थितीमध्ये शक्य आहे. कंट्रोल ऑफ सप्लाय, पुरवठ्यावर नियंत्रण. द सेलर शुड बी एबल टू डिवाइड द मार्केट. विक्रेत्याला बाजाराची विभागणी करता आली पाहिजे. द प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ प्रोडक्ट मस्ट बी डिफरंट इन डिफरंट मार्केट्स. वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत वेगवेगळी असणे आवश्यक आहे किंवा लवचिकता भिन्न भिन्न असणे आवश्यक आहे. ऑल द अबोव या तिन्ही अटी आवश्यक आहेत, म्हणून ऑल द अबोव इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे, प्राइस डिस्क्रिमिनेशन इज प्रॉफिटेबल ओनली इफ द इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज डॅश डॅश इन द मार्केट.
वेगवेगळ्या बाजारामध्ये मागणीची लवचिकता डॅश डॅश असेल तरच मूल्यभेद फायदेशीर ठरतो. युनिफॉर्म असेल तर, समान असेल तर, डिफरंट असेल तर, भिन्न असेल तर, लेस कमी 0 0 असेल तर वेगवेगळ्या बाजारामध्ये मागणीची लवचिकता जर भिन्न भिन्न असेल, डिफरंट असेल तरच मूल्यभेद शक्य होतो. म्हणून एक ॲन्सर करेक्ट आहे. डॅश डॅश ऑफ द फॉलोइंग कंडिशन इज नेसेसरी फॉर प्राइस डिस्क्रिमिनेशन. खालीलपैकी ही मूल्यभेदाची अट आहे. फर्म इज प्राइस मेकर. संस्था ही किंमत करता असली पाहिजे. सेपरेट मार्केट स्वतंत्र बाजार असला पाहिजे. डिफरंट इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड भिन्न मागणीची लवचिकता असली पाहिजे. ऑल द अबोव या तिन्ही अटी आवश्यक आहेत. म्हणून हे तिन्ही अटी बरोबर असल्यामुळं ऑल द अबोव इज द करेक्ट ॲन्सर. डम्पिंग इज द एक्झाम्पल ऑफ. अवमूल्यन हे डॅश डॅश मूल्यभेदाचे उदाहरण आहे. फर्स्ट डिग्रीचं प्रथम श्रेणीचा, सेकंड डिग्री द्वितीय श्रेणीचा, थर्ड डिग्री तृतीय श्रेणीचा, फोर्थ डिग्री चतुर्थ श्रेणीच्या उदाहरण आहे. अवमूल्यन इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ थर्ड डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन. तृतीय श्रेणीच्या मूल्यभेदाचं उदाहरण म्हणजे डम्पिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रथम द्वितीय व तृतीय श्रेणीचा मूल्यभेद असे वर्गीकरण टिमटिंब यांनी केले आहे. द क्लासिफिकेशन ऑफ फर्स्ट, सेकंड अँड थर्ड डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन इज क्लासिफाईड बाय ए रॉबिन्सन, AC पिगू, प्रोफेसर हेग आणि मार्शल. तर AC पिगूनं हे वर्गीकरण केलेलं आहे. म्हणून AC पिगू इज द करेक्ट ॲन्सर. डॅश डॅश ऑफ द फॉलोइंग यूज वाईज प्राइस डिस्क्रिमिनेशन. खालीलपैकी उपयोगप्रत्वे मूल्यभेद हा आहे. जेंडर वाईज डिस्क्रिमिनेशन म्हणजे स्त्री पुरुषांना वेगळी किंमत. डम्पिंग अवमूल्यन. डिफरंट इलॅस्टिसिटी रेट ऑफ होम बिझनेस अँड ॲग्रिकल्चर. शेती उद्योग व्यापारासाठी वेगळी वीज आकारणी हे उदाहरण. डे नाईट डिफरंट रेट्स रात्री आणि दिवसा भिन्न रिक्षा भाडे हे उदाहरण आहे. तर कुठलं आहे तर डिफरंट इलॅस्टिसिटी ऑफ रेट फॉर होम इंडस्ट्री अँड बिझनेस. शेती उद्योग व्यापार वीजसाठी वेगळी वीज आकारणी हे करेक्ट ॲन्सर आहे. पुढचा प्रश्न. प्राइस डिस्क्रिमिनेशन इज इझिली पॉसिबल इन डॅश डॅश. मूल्यभेद यावेळी सहज शक्य आहे. रिसेल पुन्हा विक्री होत असेल तर, डबल सेल झाला असेल तर, डबल विक्री होत असेल तर, ऑर्डर केली असेल तर, नन ऑफ द अबोव यापैकी नाही. तर मूल्यभेद कधी शक्य आहे तर ऑर्डर जेव्हा एखाद्या गोष्टीची केली जाते तेव्हा उत्पादकाला मूल्यभेद करणं सहज शक्य होतं. म्हणून हे उत्तर करेक्ट आहे. तर अशा प्रकारे आज आपण मूल्यभेदाची संकल्पना क्लिअर करण्यासाठी, स्पष्ट करण्यासाठी हे ऑब्जेक्टिव्ह आहेत याच्या माध्यमातून आपण हा प्रयत्न केलेला आहे. हे सगळे बारकावे तुम्ही वाचला, व्यवस्थित ऐकून घेतला तर मूल्यभेद ही जी संकल्पना आहे ती तुमच्यामध्ये क्लिअर स्पष्ट होऊन जाईल आणि त्यामुळं हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. धन्यवाद.